बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। हत्या आणि खंडणी प्रकरण एकच असून आरोपींवर मकोका लावण्याची मागणी होत होती। 8 जणांवर मकोका लावण्यात आलेला आहे, मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला नाही आणि त्यावरून आता विरोधक आक्रमक झालेत। पाहूयात। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका लावलाय, मात्र 8 जणांच्या यादीत मास्टरमाइंड म्हणून आरोप असलेल्या वाल्मिक कराडचं नाव नाही। त्यामुळे कराडला मकोकातून का सोडलं असा सवाल विरोधकांचा आहे। आधी कोणाकोणावर मकोका लावला ते पाहूयात। आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू साटे, जयराम साटे, प्रतीक घुले, कृष्ण आंधळे, सिद्धार्थ सोनवणे आणि महेश केदार या 8 जणांवर मकोका लावलाय। या 8 पैकी कृष्ण आंधळे हा अजूनही फरार असून तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही। आम्ही पहिल्या दिवशीपासून आमची मागणी तीच आहे। अजून सुद्धा वाल्मिक कराडला मोक्यात घेतलं नाही। आमची पहिल्यापासून मागणी आहे की जो मास्टर माइंड आहे, जे मोबाईलचे सीडीआर आहेत, ते सीडीआर तपासून कोण कोण त्याच्यामध्ये वाल्मिकांना कराड आहे किंवा त्यांच्या वरिष्ठांनी सुद्धा तिथं तपास थांबवण्यासाठी फोन जर केला असेल, ही महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो। कारण का प्रकरण झाल्यानंतर तिथं आपले वाघ मनोज दादा जरांगे पाटील बसल्यानंतर तिथं गुन्हा दाखल झाला। यांना जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही। सगळ्यांना 302 मध्ये घ्या, यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे। यातला एक जरी आरोपी सुटला तरी हे राज्य आम्ही त्या क्षणाला बंद पाडणार, सोडणार नाही। मुख्यमंत्री महोदयांनी सगळंच ऐकलंय, आमचं सगळं ऐकलंय। फक्त आता एक ऐका साहेब, 7 जणांना मोका सुद्धा लागलाय। मोका लावतो म्हणले, 7 जणांना आज मोका लागलाय। राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे। 8 अटक्यान 7 जणांना लागलाय। 302 सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे। आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है। आता मकोका काय ते समजून घ्या। महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ऍक्ट म्हणजे संघटित गुन्हेगारीवर वचक आणण्यासाठी 1999 मध्ये हा कायदा आणला। अंडरवर्ल्डचं कंबरड मोडण्यासाठी सरकारने हा कायदा आणला होता। संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कायदा असल्यानं लवकर जामीन मिळत नाही। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मकोका लावल्यानं पोलिसांना 6 महिने तपासासाठी मिळणार। त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यासाठी त्यांना 6 महिने मिळणार। 6 महिने तर या प्रकरणात तपासच चालतो मोका लावल्यानंतर, आणि 6 महिने तपास चालल्यानंतर जरी त्यांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर जामिनाचा अर्ज केला तरी सरकारी वकिलांना ऐकलं जातं। आणि कलम 21 मध्ये अशी तरतूद आहे की जर सकृत दर्शनी आरोपींनी गुन्हा केल्याचं दिसत असेल तर न्यायालयाने त्यांना जामीन देऊ नये। त्यामुळे अशा स्वरूपाची तरतूद असल्यामुळे सहजासहजी अशा प्रकरणात जामीन लवकरात लवकर मिळत नसते। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका लागला, मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची मागणी आहे। वाल्मिक कराडवर खंडणीच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे। सरपंच हत्येच्या प्रकरणात कराडवर गुन्हा दाखल नाही, पण खंडणीतून संतोष देशमुखांची हत्या झाली असून दोन्ही प्रकरण एकच असल्याचं बीडच्या लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे। आता खंडणी सध्या सीआयडीच्या कोठडीत असलेल्या कराडवर मकोका लागू शकतो का, त्यावर कायदे तज्ञांचं काय मत आहे तेही ऐका। एखादे आरोपी म्हणजे काही आरोपी जर एका गुन्ह्यामध्ये सहभागी असतील आणि दुसरा सुद्धा गुन्हा त्यांच्या विरोधात जर दाखल असेल आणि एकाच गुन्ह्यामध्ये जर हा मकोका इन्व्होक केला लावला तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पुन्हा एकदा त्यांच्यावरती मकोका लावण्यात येतो का? स्वतःहून ऑटोमॅटिकली दुसऱ्या प्रकरणात मोका लावला जात नसतो, परंतु दुसऱ्या प्रकरणात जर पोलिसांना पुन्हा एकदा आढळलं की ही संघटित गुन्हेगारीची ऍक्टिव्हिटी आहे, हा गुन्हा जो त्यांनी केलेला आहे हा एक ऑर्गनाइज्ड क्राइम आहे, तर निश्चितपणे त्या सिंडिकेटच्या विरुद्ध त्या टोळीच्या विरुद्ध मोका कायद्याअंतर्गत कारवाई पुन्हा करता येते। नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीसांनी मकोका लावणार असल्याचं म्हटलं होतं,
त्यानंतर 8 जणांवर मकोका लावला, पण वाल्मिक कराड मकोकात आलेला नाही. या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळंमुळं आम्ही खणून काढू. आणि यांच्यावर तर मी सांगितलेलं आहे, कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत, त्यामुळे 302 वगैरे सगळं तर लागेलच, पण सोबत यांच्या सोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात. त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल. पोलीस योग्य कारवाई करतील. जेवढे पुरावे आहेत त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर कारवाई होईल आणि कोणीही सुटणार नाही, कोणीही नाही. सगळं नीट होणार आहे, काही काळजी करू नका. मसाजोग गावात पवनचक्कीच्या अवादा कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितली. त्यातून पवनचक्की प्रकल्पातील सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली. मदतीसाठी सरपंच संतोष देशमुख धावल्यानं त्यांचीच निर्घुण हत्या झाली. त्यामुळे वाल्मिक कराडचे हत्येशी धागेदोरे आहेत का, याचा तपास CID कडून सुरू आहे. तसे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यास वाल्मिक कराड आरोपात मकोकात येईल. कृष्णा सोनारवाडकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.